हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. अंजली ही मान्यतेनेच हे बोलते. सी नाव स्माईल डॉल, नेहमी स्माईल करताना छान दिसते. सिया लगेच एक क्यूट अशी स्माईल देते. दॅट्स लाईक माय डॉल. ह्या क्यूट डॉलसाठी मी अजून काहीतरी आणलं आहे, बघायचे तुला, अंकुश म्हणाला. सिया होकारार्थी मान हलवते. अंकुश त्याच्या गाडीजवळ जाऊन पॅक केलेलं गिफ्ट सियासाठी घेऊन येतो आणि सियाला देतो. सिया ते एवढं मोठं गिफ्ट बघून खुश होऊन उड्या मारायला लागते. अंकुश तिच्या हातात गिफ्ट देऊन तिला ओपन करायला सांगतो. सर, गिफ्टची काय गरज होती, तेही एवढं मोठं, अंजली म्हणाली. अंजली, मला आवडलं म्हणून आणलं मी सियासाठी. तुला नाही आवडलं का? मी तिच्यासाठी काही आणलेलं? अंकुश नाराजीच्या सुरात बोलतो. नाही सर, तसं नाही. पण अगं अंजली, ठीक आहे, राहू दे गं, प्रेमाने घेऊन आलाय तो. मोठी आई तिला समजावत बोलतात. मम्मा प्लीज. सिया तोंड पाडत तिच्याकडे बघते. सियाचा केविलवाना चेहरा अंजलीला बघवत नाही, म्हणून ती ओके म्हणते. अंजलीने होकार दिल्यावर सिया लगेच ते गिफ्ट उघडते. सगळे तिच्याकडेच बघत असतात. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. वाव, एवढी मोठी डॉल. मम्मा बघ ना, मस्त आहे ना, आणि बिग पण. सिया खुश होऊन सांगत असते. अंजली सियाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत हो म्हणते. सियाला आनंदी बघून तीही आनंदी होते. सिया त्या डॉलला मिठी मारत, मम्मा खूप सॉफ्ट पण आहे. थँक्यू बॉस अंकल, यू आर बेस्ट. अंकुश म्हणाला. तुला आवडली ना? बघ, तुझ्यासारखीच क्यूट आहे, हो ना? अंकुश सियाला मांडीवर घेत बोलतो. हो. अंकुश सगळ्यांबरोबर थोडा वेळ गप्पा मारून सगळ्यांना निरोप घेऊन निघतो. अंजली, तू उद्या आराम कर, ऑफिसला येऊ नको, अंकुश म्हणाला. नाही सर, कशाला उगाच, मी ठीक आहे, अंजली म्हणाली. अंजली, मी सांगतोय ना, नो आर्ग्युमेंट्स प्लीज. परवापासून तुम्ही जॉईन व्हा, कोणी काही बोलणार नाही तुला. उद्याचा दिवस आराम कर, अंकुश म्हणाला. अंजलीला खरं तर हे पटत नव्हतं, पण सगळे असल्याने ती शांत राहते. तिला सांगून सगळ्यांना बाय करून अंकुश निघून जातो. सिया घरभर ती डॉल घेऊन फिरत असते. थोडा वेळही ती तिला दूर करत नाही. चिवू, इथे ये, बस इथे. अंजली तिला तिच्या पुढ्यात बसायला सांगते. काय झालं मम्मा? सिया, शोना, तू मला का सांगितलं नाहीस? ह्या अंकलचा कॉल आला होता ते. मम्मा, तू किचनमध्ये बिझी होतीस ना, सिया म्हणाली. मग नंतर सांगायचं होतं ना बच्चा, अंजली म्हणाली. मम्मा, मी विसरले, सिया हळू आवाजात बोलते. सी बच्चा, जर त्या अंकलच्या जागी दुसरं कोणी असतं तर? तू ओळखत पण नव्हतीस ना त्यांना, मग त्यांच्याकडे असं पिझ्झा मागणं, गिफ्ट्स घेणं चुकीचं आहे ना? आता त्या अंकलना मी आणि मोठी आजी ओळखतो म्हणून ठीक आहे, पण दुसरा कोणी असतं तर इट्स रिस्की बेटा. आणि अनोळखी लोकांशी बोलायचं नाही बेटा. काय माहिती कोण कसं असतं. आणि असं मी नसताना माझा फोन नाही उचलायचा. मी कामात असल्यावर सांगते ना तुला तेव्हा, पण मी तुझ्या जवळच असते ना. ह्यापुढे असं नाही करायचं, ओके? तू गुड गर्ल आहेस ना, मग गुड गर्लसारखं वागायचं, ओके? अंजली तिला समजावत सांगत होती. सॉरी मम्मा, मी परत असं नाही करणार, सिया म्हणाली. गुड गर्ल, अंजली म्हणाली. अंकुश घरी पोहोचतो तेव्हा त्याच्या डोक्यात सतत अंजलीचाच विचार सुरू असतो. तिला भेटून त्याला खूप छान वाटलं होतं, पण मोठी आई आल्यामुळे त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं. अंजली, तुझा सगळा राग मान्य आहे, पण प्लीज माझ्याशी बोलणं बंद करू नकोस. तू उद्या ऑफिसला पण येणार नाहीस. तसंच मीच सांगितले म्हणा, कारण याला माहीत आहे
ती कॉफी माझ्यामुळेच तुझ्या हातावर पडली तेव्हा तू माझाच विचार करत होतीस. हो, तू माझाच विचार करत होतीस ना. मला माहिती आहे. मी तुझी रिॲक्शन नोटीस केली होती. मी अचानक कसा आलो म्हणून घरी तुला कदाचित आवडलं नसेल, पण मोठी आई तिथे असल्याने तू काही बोलली नाहीस. नाहीतर मला धारेवर धरलं असतंस. चूक तर माझीच होती म्हणा. काय रे, कसला एवढा विचार चालू आहे? आणि आज चक्क लवकर तू? आऊ, हो अगं, आज एवढं काम नव्हतं म्हणून मग आलो लवकर. अंकुश म्हणाला. खरंच की काही कारण आहे? कसल्या एवढ्या विचारात होतास? काही टेन्शन आहे का? आऊ म्हणाली. आऊ, तुला सगळंच कसं कळतं ग? अंकुश आऊच्या मांडीवर डोकं ठेवून बोलतो. मग मी तुझी आजी नाही तर तुझी बेस्ट फ्रेंडसुद्धा आहे हे तूच म्हणतोस ना आऊ? आऊ म्हणाली. हो मग, तू आहेसच माझी बेस्ट फ्रेंड. अंकुश म्हणाला. चल मग सांग लवकर, काय झालं? आऊने विचारलं. आऊ, काही खास नाही ग. तुला तर माहीतच आहे मला कामाच्या बाबतीत हयगय केलेली आवडत नाही. त्यामुळे मी अंजलीला यावरून खूप बोललो. अगदी काम होत नसेल तर जॉब सोडून दे इथपर्यंत बोललो. पण नंतर समजलं की ती खरंच एका एमर्जन्सीत अडकली होती. माझी चूक झाली ना ग अंकुश. हो म्हणजे बघ, कामही वेळेवर झालंच पाहिजे, पण समोरच्याच्या अडचणीही समजून घेतल्या पाहिजेत. काम का झालं नाही याचं कारण तू आधी जाणून घ्यायला हवं होतं. आणि तूच म्हणालास ना की तिला एमर्जन्सी होती म्हणून. अंजली कामात हयगय करणारी मुलगी नाही. तूच तिचं किती कौतुक करतोस वेळोवेळी, पण कधी कधी प्रॉब्लेम्स येतात अंकुश. प्रत्येक दिवस सारखा नसतो ना. तू आता कंपनीचा बॉस आहेस, मग तुला तुझ्या एम्प्लॉईंची काळजी घेतली पाहिजे. वी आर फॅमिली, राईट? आऊ, हो आऊ, बरोबर. सॉरी, मी चुकलो. ह्यापुढे असं होणार नाही. अंकुश, गुड. मग आता तिला सॉरी बोल आणि तिचा राग काढ. आऊ म्हणाली. हो ना, म्हणूनच तर आज तिला भेटायला गेलो होतो, बोलून अंकुश लगेच स्वतःची जीभ चावतो. अंकुश. आऊ त्याचा कान पकडून उठवतात. वा साहेब, प्रगती आहे म्हणून आज लवकर घरी तर आलात. आऊ दुखतोय ग, प्लीज कान सोड. अंकुश म्हणाला. आणि हे सांगणार कधी? मी विचारल्यावरच का? आऊ म्हणाली. ठीक आहे, सांगतो, आधी कान सोड. अंकुश म्हणाला. बरं सांग लवकर. आऊ कान सोडत म्हणतात. अंकुश सियाविषयी सोडून बाकी सगळं सांगतो. अगदी अंजलीचा हात भाजला हेही सांगतो. पण सियाविषयीचं सांगणं तो जाणीवपूर्वक टाळतो, कारण आधी त्याला स्वतःला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. मगच तो सगळ्यांना खरं काय आहे ते सांगू शकणार होता. विचारी, आता कसा आहे तिचा हात? आणि खबरदार, परत तिला कधी ओरडलास तर. आऊ म्हणाली. हो ग, नाही ओरडणार. अंकुश म्हणाला. लवकर तिचा राग काढ, समजलास ना? आऊ म्हणाली. हो ग, समजलो. अंकुश म्हणाला. बरं, फ्रेश हो आता आणि लवकर आलायस तर थोडा आराम कर, नाही तर घेऊन बसशील तो लॅपटॉप. आऊ, हो, जातो आणि आराम करतो. नाही करत काम, खुश? अंकुश म्हणाला. जा. आऊ म्हणाली. अंकुश लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. आणि आता इकडे अंजलीचा एक दिवस असाच निघून जातो. घरच्यांसोबत सिया घरी असल्याने ती खुश असते. दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जायचं म्हणून अंजली लवकर सगळं आवरून सियाला घेऊन झोपून जाते. अंकुशही उद्यापासून अंजली ऑफिसला येणार म्हणून खुश असतो, पण मॅडमचा राग कसा काढायचा हा विचार करतच झोपून जातो. अंजलीला सियाला असं घरी सोडून जायचं जीवावर आलं होतं. अंजली सियाचं आवरत असताना सारख्या तिला सूचना देत असते. जास्त मस्ती करू नको, मोठ्या आईचं ऐकायचं,
वेळेवर जेवून घ्यायचं, मेडिसिन घे, आराम कर वगैरे वगैरे. सिया मात्र सकाळपासून ती बडबड ऐकून कंटाळली असते. इरिटेड फेस घेऊन डायनिंग टेबलकडे जाऊन बसते. मोठी आई तिची गंमत बघून गालातल्या गालात हसत असतात. शेवटी कंटाळून सिया तिच्या आजूकडे आणि मोठ्या आजीकडे छोटूसं तोंड करून बघते. अंजली, अगं बास, कंटाळली गती, एवढासा जीव, तो बघ तुझी बडबड ऐकून केवढासा चेहरा केलाय तिने, अंजलीचे बाबा म्हणतात. अंजली एकदा सियाकडे बघते. तिला असा चेहरा पाडून बसलेलं बघून वाईट वाटतं, पण तिला सियाला सोडून जायचं मन नव्हतं करत. काय करेल ती एकटी? एकटी कंटाळी तर चिडचिड करेल, मग जेवणारही नीट नाही. इतर वेळी काही वाटत नाही, खेळत बसेल, पण आता हाताला लागलं आहे तर कसं? दुखलं तर सांगेल का? असे एक ना अनेक विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सियाने आपल्याला असं रडताना बघायला नको म्हणून ती लगेच सियाकडे पाठ करून डोळे पुसते. तिच्या डोळ्यातलं पाणी मोठ्या आईने बघितलं होतं. ए बेटाबाई, इतकी काळजी करतेस? आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला, नको एवढी काळजी करू. अधूनमधून फोन करत राहा, म्हणजे दोघांनाही बरं वाटेल. अंजली मोठ्या आईच्या कुशीत शिरते. मोठी आई तिच्या डोळ्यावरून प्रेमाने हात फिरवतात. अगं काय झालं, तू रडते? सिया लगेच अंजलीच्या पायांना वेळखा घालते. नाही बच्चा, मी नाही रडत आहे. अंजली लगेच तिच्या नकळत डोळे पुसते आणि तिला उचलून घेते. माझा बच्चा म्हणत सियाच्या गालावर किस करते. सिया पण लगेच अंजलीला किस करते. अंजली खुदकन हसते. तू बस इथे, मी नाश्ता आणते. सिया तिला चेअरवर बसवते. अंजली किचनमध्ये जाऊन सियाचा आणि तिचा नाश्ता बाहेर करून घेते. तिला भरवत असते तर मम्मा मी खाते, तू पण कर तुझा नाश्ता, तुला लेट होईल आणि मी मस्ती नाही करणार, गुड गर्ल आहे ना मी, सिया म्हणाली. अरे माझा बच्चा. अंजली तिला स्वतःच्या मांडीवर बसवून मिठीत घेते आणि गालावर किस करते. चल लवकर फिनिश कर नाश्ता आता, मग मेडिसिन देते तुला, अंजली म्हणाली. सिया रडवेल्या स्वरात बोलते. आत्ता बोलली ना तू गुड गर्लसारखं वागणार मग, अंजली म्हणते. ओके, नंतर कॅडबरी पाहिजे पण, सिया क्यूट फेस करत हसत बोलते. लब्बाट देते, आधी नाश्ता फिनिश कर. आणि त्यानंतर इकडे अंजली तिला मेडिसिन देऊन मग कॅडबरी देते. दीक्षा बाहेर अंजलीची वाट बघत स्कूटी घेऊन थांबलेली असते. मोठी आई, बाबा काही वाटलं तर लगेच कॉल करा. शोना काळजी घे, ओके, मी कॉल करेन मध्ये मध्ये, अंजली म्हणाली. हो बाळा, नको काळजी करू, आहोत आम्ही, तू कामात लक्ष दे, इकडचं आम्ही बघू, बाबा म्हणतात. हो बाय बच्चा, येते मी, अंजली म्हणाली. बाय मम्मा, लवकर ये, सिया म्हणाली. बाय मम्मी, मनी टेक केअर, दीक्षा म्हणाली. बाय माऊ, सिया म्हणते. अंजली ऑफिसमध्ये पोहोचते. अजून एवढा स्टाफ आलेला नसतो. ती घरी जाऊन तिच्या कामाला सुरुवात करते. तिथे तिला कार्ड आणि रोज दिसतात, पण तिच्यासाठी कोण पाठवणार म्हणून ती ते न बघताच मेघाच्या डेस्कजवळ सरकून कामाला लागते. 4-5 दिवस सुट्टीवर असल्याने तिचं बरंच काम पेंडिंग असतं. ती तिच्या कामाला लागते. हे हाय डिअर, कशी आहेस? घरी सगळे ठीक आहेत ना? हो सगळे ठीक आहेत, अंजली स्माईल करत बोलते. थँक गॉड, खूप काळजी वाटत होती तुझी, दीक्षाकडून तुझी खबर कळत होती म्हणून बरं झालं, मेघा म्हणाली. ए हे काय आहे, तू विलास? मेघा, नाही, इथे डेस्कवर होतं, मला वाटलं तुझं असेल, अंजली म्हणाली. ओ काय असेल ग पण? लव्ह लेटर, तेही माझ्यासाठी. वाव, मेघा लगेच ते ओपन करून बघते. ए अंजली, अगं हे तर सॉरी कार्ड आहे बघ ना. अंजली तिच्या हातून ते कार्ड घेते
आय ॲम सॉरी. रागावलं तुझ्यावर मी. चूक झाली माझी. पुन्हा होणार नाही असं. माफ कर यावेळी. तुला उशीर होण्यामागचं कारण मला समजलं. तुझी चूक नव्हती ते मला सगळं उमगलं. तुझा रुसवा कसा करू दूर. काहीतरी उपाय सांग त्याचा. मागचं सगळं विसरू. धर हात माझ्या मैत्रिणीचा. मला माहीत आहे की चुकीचं वागलो मी. तुला खूप हर्ट केलं मी. पण अजाणतेपणे झालं ग. प्लीज एकदा माफ करून पुन्हा माझ्याशी मैत्री करशील. तुझ्याशी मैत्री करायला मला खूप आवडेल. आय होप हँडरायटिंग ओळखशील. तुझाच मित्र. अंजलीला ते वाचून हसू येतं. तिला लगेच समजतं की ते कोणी लिहिलंय. ती इथे तिथे नजर फिरवून बघत असते. अंजली यार किती क्यूट पद्धतीने सॉरी म्हटलं आहे. बघ ना यात. कविता तर बघ. मेघा एक्सायटेड होत बोलते. पण हे माझं तरी नाही. काश मी ह्याच्यावर रागवली असते. मेघा लाजत बोलते. तुला काय वाटतं कोणी लिहिलं असेल हे? आणि हे कोणासाठी? अंजली ते कार्ड बघतच राहते नुसतं हसत. तुला पण माहीत आहे म्हणा. मी पण ना. सोड जाऊ देत. चल आपण कॉफी पिऊयात. तसाही अजून एवढं कोणी आलं नाही. मूड फ्रेश करू. मेघा म्हणाली. अगं नको तू जा ना. एवढ्या दिवसाचं पेंडिंग काम आहे. मी ते करते. तर ठीक आहे. जा ना. तू कर मग काम. म्हणत मेघा तिला डिस्टर्ब न करता ऑफिस कॅन्टीनमध्ये निघून जाते. अंजली काम करत असताना अंकुश ऑफिसमध्ये येतो. सगळे त्याला गुड मॉर्निंग म्हणून ग्रीट करतात. अंकुश अंजलीच्या डेस्कजवळ थोडा घुटमळतो. त्याला ते कार्ड आणि रेड रोज दिसतं. तो एकदा तिच्याकडे नजर टाकतो. ती मात्र शांतपणे काम करत असते. मग तो तसाच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. दोघेही पुन्हा कामात गुंतून जातात. दुपारी लंच टाईमला अंकुश मुद्दाम कॅन्टीनमध्ये चक्कर मारतो. अंजली सगळ्यांशी छान गप्पा मारत लंच करत असते. अंकुश तिला निहाळत असतो. त्यालाही त्या सगळ्यांसोबत बसून गप्पा मारायची इच्छा होत असते. अंकुश सर या ना, जॉईन व्हा आमच्यासोबत. अमोल त्याला बघून म्हणतो. नो नो, यू गाईज एन्जॉय. अंकुश म्हणाला. ओह कम ऑन सर, प्लीज डोंट बी सो फॉर्मल. या ना बसा. प्रितेश अंकुशसाठी चेअर आणून देतो. बरं फॉर्मॅलिटी नाही रे. मला एका मीटिंगसाठी जायचं आहे म्हणून नाही बसत. अंकुश म्हणाला. ओके ओके. दीक्षा म्हणाली. अंकुश अंजलीकडे हळूच चोरून चोरून बघत असतो. अंजली मात्र खाली मान घालून तिचं लंच करत असते. अंकुश मुद्दाम तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. तिचा मूड जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. अंजली त्याच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तर देते. तिचा राग हळूहळू निवळत असतो. थोडा वेळ त्या सगळ्यांशी बोलून अंकुश त्याच्या मीटिंगसाठी निघून जातो. घरी सियाही अज्जू आणि मोठ्या आईसोबत बसून काही नखरे न करता जेवून मेडिसिन घेते. तिच्या मम्माने सांगितल्याप्रमाणे एकदम गुड गर्लसारखी वागत असते. अंजली तिला लंच टाईममध्ये फोन करते. तेव्हा तिला काय काय केलं ते सांगत असते. अंजलीही तिला येताना खाऊ घेऊन येईल आणि काळजी करू नकोस हे सांगून फोन ठेवते. सिया मम्मा खाऊ घेऊन येणार म्हणून खुश असते. दुपारी मोठ्या आईकडून गोष्ट ऐकत सिया झोपून जाते. दीक्षा अंजली जवळ येत. काय झालं ग? मनी बरी आहे ना? हो हो अगं, तेच बघण्यासाठी फोन केला होता. अंजली म्हणाली. बरं ऐक ना, मी आज जरा लवकर घरी जाणार आहे. मामीकडे जायचं आहे. तर तुला आज घरी एकटं जावं लागेल. ती स्कूटी तुझ्यासाठी घेऊन ठेवून जाते. चालेल ना? दीक्षा म्हणाली. अगं कशाला? तू जा स्कूटी घेऊन. मी जाईन कॅबने. अंजली म्हणाली. नक्की? तू नीट जाशील का पण?
दीक्षा म्हणाली. अगं हो, डोंट वरी, मी जाईन नीट, अंजली म्हणाली. ओके, चल बाथरूमला जाते आणि पटापट राहिलेलं काम संपवते, दीक्षा म्हणाली. हो बाय. अंजलीही तिच्या डेस्कवर जाऊन काम करायला घेते. अंजली काम झाल्यावर घरी जाण्यासाठी निघते. ऑफिसच्या गेटवर थांबली असते. समोर धो धो पाऊस कोसळत असतो. यार, हा पाऊस, त्यात कॅबही नाही. काय करू आता? 8 वाजले. अंजली स्वतःशीच बडबड करत असते. सगळा स्टाफ त्यांच्या टाईमवर निघून गेला असतो. अंजलीला काम जास्त असल्याने ती थांबून काम करत होती. तेवढ्यात तिच्यासमोर गाडी घेऊन अंकुश उभा असतो. हाय, मी सोडतो मिस अंजली तुम्हाला, या बसा. नाही नको सर, मी जाईन, पुढे ऑटो भेटेल, अंजली म्हणाली. अंजली, पाऊस खूप आहे, तुला लेट होईल आणि वर पावसाचा जोर वाढतोय, अंकुश म्हणाला. काय करू? बोलत तर बरोबर आहे, पाऊसही खूप आहे, तरीही वाट बघत असेल, अंजली मनातल्या मनात विचार करत असते. अंजली कसला एवढा विचार करते? डोंट वरी, मी सेफली ड्रॉप करेन, यू कॅन ट्रस्ट मी, अंकुश म्हणाला. अंजलीला आता त्याला नाही म्हणणं जड जात होतं. शेवटी लेटही होत होतं. ती काही न बोलता सरळ गाडीत जाऊन बसते. अंकुश गाडी ड्राईव्ह करत मध्ये मध्ये तिच्याकडे बघत असतो. पावसाचे दिवस आहेत. अंजली, एवढ्या उशिरापर्यंत नसती थांबलीस तर तरी चाललं असतं. हो, ते कामात वेळच कळला नाही, अंजली म्हणाली. डॉल वाट बघत असेल ना, अंकुश म्हणाला. हो ना, मोठी आई आणि बाबा आहेत तिच्याजवळ आणि कामही महत्त्वाचं आहे ना, तेही वेळेत झालं पाहिजे ना, अंजली म्हणाली. तू मला टॉन्ट मारतेस का? अंजली, खरंच सॉरी, मला खरंच तुला हर्ट करायचं नव्हतं. मला तेव्हा माहीत नव्हतं, अंकुश म्हणाला. नाही, ते सहज. तुम्ही का एक्सप्लेनेशन देत आहात? इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी थोडं ओव्हर रिॲक्ट केलं, सॉरी. मलाही समजायला हवं होतं की तुमच्यावरही कामाच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. अंजली, हो ते आहेतच ग, पण मी तुझी बाजूही ऐकून घ्यायला हवी होती. मी डायरेक्ट सुरूच झालो, अंकुश म्हणाला. ते आहे, माझं ऐकलंच नाहीत तुम्ही. अंजली, हो, आता झाली चूक, एकदा माफ करा मला. अंकुश भोळा चेहरा करून बोलतो. अंजली त्याचे एक्सप्रेशन्स बघून हसते. आणि तुम्ही परीसारखेच आहात, तेही असेच एक्सप्रेशन देत असते. अशीच हसत राहा कायम, छान दिसतेस हसताना, अंकुश तिला स्माईल देत म्हणतो. कार्ड मिळालं? अंजली म्हणाली. फक्त काय विचार आहे? कसला? अंजली खिडकीतून बाहेर बघत असते. आता माफ तर केलंस ना? मी धरतो हा गृहीत की केलंस माफ. तर मग अंकुश, मग काय? अंजली, तू लेटर वाचलंस ना नक्की? अंकुश, हो वाचलं. छान कविता केली होती तुम्ही. तुम्हाला कविता येत असेल असं वाटलं नव्हतं, अंजली म्हणाली. मला आवडतं कविता करायला, पण मी त्याबद्दल नाही बोलतोय. मी त्या कार्डमध्ये तू माझ्याशी मैत्री करशील का असं विचारलं होतं, त्याबद्दल बोलतोय मी. आणि प्लीज ते सर बोलणं बंद कर. ऑफिसमध्ये बोल, किती बोलायचं ते, पण आता आपण ऑफिसमध्ये नाहीत, अंकुश विचार करून सांगते. अंजली सिरियस होत बोलते. अंकुश म्हणाला. ओके. थोडा नाराज होतो, पण काहीच बोलत नाही. गाडी तिच्या घराजवळ थांबवतो. अंजलीला त्याला असं बघून हसू येतं. अंजली खाली उतरते, मागे फिरून म्हणते, फ्रेंड्समध्ये कधीकधी मस्करीही करायची असते. इट्स गुड फॉर फ्रेंडशिप.
आणि मित्रांचं बोलणं एवढं सिरियसली नसतं घ्यायचं. हा रूल आहे फ्रेंडशिपचा. बघ ना, जमलं तर. आणि कविता खूपच छान होती. यू शुड ट्राय मोर. बाय. अंकुश तिला फक्त जाताना बघत असतो. ती बोलली त्याचा हँग ओव्हर अजून असतो. थोडं भानावर येत. काय बोलली ती? फ्रेंडशिपचा रूल? म्हणजे आम्ही फ्रेंड्स? येस येस. यार काय आहे ही? मला तर पहिल्यांदा समजलंच नाही. नेहमी शांत राहणारी मुलगी वाटलीच नाही. ही कोणी दुसरीच होती. चुलबुली, मस्तीखोर, क्यूट. अंकुश स्वतःशीच विचार करत असतो. चला साहेब, आता इथेच थांबायचा प्लॅन आहे का? घरी वाट बघत असतील, निघालं पाहिजे. हो, आऊला ही न्यूज दिली पाहिजे. कधी तिला सांगतोय असं झालंय. अंकुश आनंदात गाडी स्टार्ट करून निघून जातो. अंजली घरात येते तशी ती सियाला हाक मारते. मोठी आई तिच्या जवळ येऊन म्हणते, अगं, तिला सुहास त्याच्या घरी घेऊन गेला आहे मगाशी. येईल थोड्या वेळात. तुझीच वाट बघत होती ती खूप वेळ. शेवटी तो घेऊन गेला तिला. तू किती भिजली आहेस. जा आधी कपडे बदल. मी गरम गरम चहा देते तुला. हो आलेच, अंजली म्हणाली. अंजली कपडे बदलून खाली येते. बाबा पण गेले आहेत का त्याच्यासोबत? अंजली म्हणाली. हो, यायलाच झाले आहेत बघ. तुला आज खूपच उशीर झालाय. काम जास्त होतं का? मोठी आई म्हणाली. हो, म्हणजे रोजच्यापेक्षा थोडं. आणि त्यात हा पाऊस. दीक्षाला तिच्या मामाकडे जायचं होतं म्हणून आज लवकर निघाली ती. अंजली म्हणाली. हो का? मग तू एकटीच आलीस? मोठी आई म्हणाली. हो, म्हणजे कॅबनेच येणार होते, पण ह्या पावसामुळे कॅबही नव्हत्या अवेलेबल. अंजली म्हणाली. मग तू आलीस कशी? मोठी आई. अगं, अंकुश सरांनी सोडलं. अंजली. अगं, मग त्यांना घरी बोलवायचं ना, मोठी आई म्हणाली. अंजली मनात काहीतरी विचार करत चहा पित असते. काय ग, काय बोलते मी? मोठी आई म्हणाली. अगं मोठी आई, बाहेर पाऊस, जागोजागी पाणी साचले. उगाच अजून उशीर नको ना त्यांना. त्यात ते उलट दिशेला मला सोडायला आले. अंजली मोठ्या आईला समजावत बोलते. अंजली पटकन चहा संपवत तिथून उठते आणि किचनमध्ये जाते. समोर असल्यावर मोठी आई अजून प्रश्न विचारत बसेल असं तिला वाटतं. हो, बरोबर आहे तुझंही. बरं केलं, पण त्याने तुला सोडायला एवढा आला तो. मोठी आई म्हणाली. काही करायचं आहे का गं मोठी आई? अंजली म्हणाली. अगं नाही, झालंय सगळं. सिया आणि तुझे बाबा आले की कुरडया तळते, मग बसू लगेच जेवायला, मोठी आई म्हणाली. हा चालेल, मी रूममध्ये आहे. ते आले की आवाज दे. बरं, मोठी आई म्हणाली. अंजली तिच्या रूममध्ये जाऊन रूम आवरत असते. चिऊ पण ना एक गोष्ट धड ठेवत नाही. जे घेईल ते तिथेच टाकून जाईल. अंजली रूममधला पसारा आवरत स्वतःशीच बोलत असते. सगळं आवरून बेडवर अंग टेकते. कामाच्या नादात मोबाईल बघायचाच राहून गेला असता म्हणून असाच मोबाईल घेऊन आलेल्या मेसेजेसना रिप्लाय देत असते. तेवढ्यात तिला अंकुशचा मेसेज येतो. रिच अंकुश. ओके. अंजली लगेच रिप्लाय देते. अंजली थोडा वेळ असाच घालवून मोबाईल ठेवून देते आणि खाली येते. मोठी आई. अजून नाही का आले ते दोघं? अंजली म्हणाली. हो ग, बघ ना, तू फोन कर सुहासला. बघ निघाले का ते. कुठे आहे ते विचार. मोठी आई. हो बघते. अंजली कॉल करायला जाणार तेवढ्यात चिवू तिच्या अज्जूसोबत आत येते. मम्मा. चिवू तिच्या जवळ येऊन मिठी मारते. आला माझा बच्चा. किती उशीर शोना, अंजली म्हणाली. मम्मा, मी नाही केला उशीर, अज्जूने केलाय. मी म्हटलं पण मम्मा आली असेल, आपण जाऊ, सिया तक्रारीच्या सुरात बोलते. हो का ग चिमणे, सुहास मामासोबत लॅपटॉपवर गेम खेळत कोण बसलं होतं? अंजलीचे बाबा
चिऊकडे बारीक डोळे करून बघत बोलतात. सिया तोंडावर हात ठेवून हसत असते. लब्बाड, आणि अज्जूचं नाव सांगतेस काय? अंजली तिला दटावत बोलते. सिया लगेच जाऊन तिच्या अज्जूच्या मिठीत शिरते. हां, आता नको मस्का मारू, जा तुझ्या मम्माकडेच. अंजलीचे बाबा मुद्दाम तिला लांब करत बोलतात. सिया क्यूट चेहरा करत एका हाताने कान धरते. बस बस नोटंकी कुठली, चल जेवायला, हँडवॉश कर आधी. अंजली मोठ्या आईसोबत सगळं जेवण बाहेर घेते. सिया तिच्या अज्जूसोबत हँडवॉश करून डायनिंग टेबलवर येते. अंजली, अंकुश पोहोचला असेल ना ग घरी, निरोप आला का त्याचा काही? मोठी आई म्हणाली. हो मोठी आई, पोहोचले ते घरी, थोड्या वेळापूर्वी मेसेज आला. अंकुश आला होता अंजली? अंजलीचे बाबा म्हणाले. हो बाबा, घरी सोडायला आले होते. कॅब आणि रिक्षा काहीच नव्हतं भेटत पावसामुळे म्हणून, आणि दीक्षा आज लवकर जाणार होती. तिला मामाकडे जायचं होतं तिच्या, म्हणून मग ते आले सोडायला, अंजली म्हणाली. बरं, पोहोचले ना पण नीट ते? बाबा म्हणाले. हो बाबा, अंजली म्हणाली. मम्मा, बॉस अंकल आले होते का? चिऊ म्हणाले. अंजली म्हणते. पण मग ते मला का नाही भेटले? मला त्यांना भेटायचं होतं. अजूने आज मला ग्रीटिंग करायला शिकवलं. मला बॉस अंकलना पण करून द्यायचं होतं. त्यांना कसलं ग्रीटिंग? अंजली विचारते. थँक्यूचं ग्रीटिंग. त्यांनी मला डॉल दिली ना म्हणून, चिऊ म्हणाली. अरे वा, आपण करूया नंतर मग. मी उद्या तुझ्या अंकलना देईन ऑफिसमध्ये, अंजली म्हणाली. खरंच मम्मा? चिऊ आनंदून म्हणते. हो खरंच. ओके, मग मी यूट्यूबवर शोधते न्यू डिझाईन. बरं, आपण करूयात मस्त ग्रीटिंग जेवून झाल्यावर. अंकुश फ्रेश होऊन लगेच आऊच्या रूममध्ये जातो. आऊ, मला बोलायचं आहे तुझ्याशी, म्हणजे सांगायचं आहे. बरं बरं बोल, आऊ म्हणाली. आऊ, अंजलीने मला माफ केलं, अंकुश एक्साईट होत सांगतो. अरे वा बोक्या, मस्तच. पण तू तिला मनवलंस कसं? आऊ म्हणाली. अंकुश थोडा लाजतच केसांवरून हात फिरवतो. आणि त्याचनंतर, चला माझ्या नातवाला लाजताही यायला लागलं तर हां. आऊ त्याची मस्करी करत बोलतात. काय आऊ, तू पण ना? अंकुश मान खाली घालून बोलतो. बरं बरं, नाही बोलत काही, पण आता तू बोल लवकर, मला ऐकायचं आहे. काय झालं ते? आऊ म्हणाली. तिला मी सॉरी लेटर आणि रोज सकाळीच तिच्या डेस्कवर ठेवून दिलं होतं, आणि एक छोटीशी कविता होती. अंकुश म्हणाला. अरे वा, छान केलंस. पण एवढ्यानेच गेला तिचा राग? मी असती तर अजून तुला तडपवलं असतं. हा, पण ती तुझ्यासारखी नाही ना, अंकुश मस्करी करत बोलतो. हो का रे? आऊ त्याच्या पाठीत एक धपाटा घालतात. आणि त्याचनंतर, हो मग, ती खूप समजूतदार आहे. तिनेच मला समजून घेतलं, आणि आता तर तिने माझी मैत्रीही स्वीकारली आहे. अंकुश स्वतःची नसलेली कॉलर टाईट करत बोलतो. चला, चांगलं आहे, पण तरीही मी तिला शिकवणार कसं मुद्दाम राग धरून ठेवायचा ते. आऊ त्याला चिडवत बोलतात. तिलाच आता जन्मभराची सोबत करायची आहे, मग हे तर मॅन्डेटरी आहे ना. अंकुश आऊला डोळा मारत बोलतो. हो का, चांगली प्रगती आहे, पण तिच्या आधी तूच रागवू नकोस म्हणजे झालं. तनू बाळा, राग थोडा कंट्रोल कर आता. तिने काही दाखवलं नसलं तरी वाईट तर तिला वाटलंच असेल ना. तू सहसा रागवत नाही, आणि जेव्हा रागवतोस तेव्हा तुला भानच नसतं. तू काय बोलतोयस ते समोरचा, त्यामुळे दुखवला जातो ना. पण आऊ त्याला समजावून सांगतात. हो आऊ, ह्यापुढे नाही असं होणार. मी नक्की काळजी घेईन. माझ्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही ह्याची. अंकुश गुड. अजून काय बोलत होती अंजली? आवडली का कविता तिला?
आऊ, मग काय, आवडणारच ना, शेवटी मीच केली आहे. खूप आवडली तिला. हा धक्काच होता तिच्यासाठी. मला बोलली ही आवड सोडू नका म्हणून. पण का, कोणास ठाऊक, हे बोलताना तिच्या डोळ्यात दुःख जाणवलं. अंकुश दूरवर नजर रोखत बोलतो, आता मैत्री झाली आहे ना, कळेल मग हळूहळू, आऊ म्हणाली. अंकुश, काय गप्पा चालू आहेत तुमच्या? काय हळूहळू कळेल? अंकुशची मॉम रूममध्ये येत बोलते. काही नाही ग मॉम, ते असंच. अंकुश म्हणाला, हां, आता तुमचं सिक्रेट असेल ना? अंकुशची मॉम थोड्या चिडक्या स्वरात त्याच्याकडे बारीक नजर टाकून बघते. हो, टॉप सिक्रेट. आऊ अंकुशकडे बघून मुद्दाम डोळा मारतात. अंकुशही गालातली गालात हसतात. आऊ, तुम्ही पण ना? मी कुठे काय केलं? आऊ, का? माझ्या स्वीट मॉमला त्रास देताय तुम्ही? तन्वी मागून येऊन तिच्या मॉमला मिठी मारत किस करते. हां, आले मोठी भीमची साईड घेणारी. भीम तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करते आणि ही नाही भीम. अंकुश मुद्दाम तन्वीला चिडवत बोलतो. अजिबात नाही, भीम माझी आहे तू. सांग ना भीम ह्याला. तन्वी रडवेल्या आवाजात बोलते. मॉम आणि आऊ एकमेकांकडे बघून ह्यांचं काही होऊ शकत नाही असं लोक देतात. तुमचे भांडण झालं की खाली या जेवायला. आऊ, तुम्ही चला माझ्यासोबत. हे असंच भांडत बसतील रात्रभर. मॉम म्हणाले. हो चल. आऊ आणि मॉम खाली निघून जातात. तन्वी अंकुशला रागीट लूक देते. अशी काय बघते? तुझ्यामुळे झाले. तू आज लवकर कशी काय आली? का, तुला काही प्रॉब्लेम? तन्वी तोंड वाकडं करत त्याला इग्नोर करत निघून जाते. आऊ, अंकुश अंजलीबद्दल बोलत होता ना, तुम्ही काय बोललात? मग अंकुशची मॉम आऊंना म्हणते. हो, मी काय बोलणार यावर? त्यांच्या कलेकलेने होऊ दे सगळं. उगाच घाई नको करायला. काही झालं तर तो बोलेल आपल्याशी. एवढी मोकळीक आपण त्यांना नक्कीच दिली आहे. आऊ, हो आऊ, पण काळजी वाटत राहते ना, अंकुशची मॉम आऊंना म्हणाली. नको करू काळजी आता सुनबाई. मुलं मोठी झालीत आपली. आता त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्यात आणि ठेच लागलीच तरच आपण आहोत ना सांभाळायला. आणि ठेच लागल्याशिवाय शिकणार कशी? माझा अंकुशवर पूर्ण विश्वास आहे. तो सगळं नीट करेल. त्यांचं नातं हळूहळू उमलू दे. त्यांच्यासाठीच चांगलं आहे ते. आणि आपण आहोतच ना त्यांच्यासोबत. प्रत्येक नात्याला त्यांचा असा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ते नातं अजून घट्ट आणि मजबूत होतं. नका उगाच काळजी करत बसू. आता थोड्याच दिवसात सासू व्हाल तुम्ही. सुनेसमोर पण अशी काळजीच करत बसणार का? काय पटतंय का? आऊ म्हणाली. हो आऊ, बरोबर आहे तुमचं. थँक्यू, मला एवढं छान समजावून सांगितल्याबद्दल. तुमच्याशी बोलून मन मोकळं झालं. नेहमी तुम्ही मला समजून घेता. हो मग, आता तुम्हीही तयारीला लागा. तुमची सूनही लवकरच येईल. बघा, प्रमोशन होईल तुमचं. आऊ थट्टा करत बोलतात. काय आऊ तुम्ही? अंकुशची मॉम थोडी लाजतच बोलते. बरं चला, त्या दोघांनाही बोलून घ्या, नाहीतर अजून पण भांडतच बसतील. कोणी नाही बघून, आऊ म्हणाल्या. हो, त्यांना काय कारण लागतं भांडायला? अंकुशची मॉम त्या दोघांना जेवायला आवाज देते. अंजली आणि सिया रूममध्ये बसून अंकुशसाठी ग्रीटिंग कार्ड डिझाईन करत होत्या. सिया मॅडमची खूप गडबड चालू होती. ती अंजलीला यूट्यूबचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवत होती. मम्मा, असं करूया, हे बघ किती छान आहे, इथे आपण फ्लॉवर ड्रॉ करूया, वगैरे वगैरे. बच्चा, नक्की काय ते सांग. सगळ्या डिझाईन नाही करता येणार. अंजली थोडी वैतागून बोलते. शेवटी दोघी खूप वेळ डिस्कस करून एक डिझाईन फायनल करतात. सिया अंजलीला गाईड करत होती आणि अंजली तिला जसंच्या तसं करून घेत होती. मम्मा,
बॉस अंकलला आवडेल ना गं? चिऊ म्हणाली. हो बच्चा, तू मनापासून केलं आहेस ना, मग नक्की आवडेल त्यांना. अंजली, मम्मा, तू का रागवली होतीस त्यांच्यावर? चिऊ म्हणाली. तुला कोणी सांगितलं मी त्यांच्यावर रागवले होते ते? अंजलीला तिचा प्रश्न ऐकून धडकीच भरते. ते अंकलनी कॉल केला होता तेव्हा ते सारखं सॉरी बोलत होते. तेव्हा ते बोलले. चिऊ निरासपणे सांगून टाकते. अरे देवा, काय बोललंय अंकुशला? आता काय उत्तर देऊ मी हिला? आणि मॅडमच्या बरोबर सगळं लक्षात असतं. अंकुश, बघायचं तरी आधी कोण आहे कॉलवर. अंकुश म्हणाला. कुठे फसलास तू? मम्मा सांग ना. सिया अंजलीचा हात पकडत तिला हलवत बोलते. बच्चा, इथे ये बस. अंजली तिला मांडीवर बसवते. बघ चिऊ, तू लहान आहेस की नाही? मग अशा मोठ्या माणसांच्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नसतं. आम्ही मोठी माणसं बघून घेऊ काय ते. तुझ्या आणि चिनूमध्ये भांडणं होतात का नाही ना? फ्रेंड्समध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात. अंजली तिला समजावून सांगत असते. सॉरी मम्मा, चिऊ म्हणाली. इट्स ओके बच्चा, माझी चिऊ खूप समजूतदार आहे. अंजली तिचे लाड करत बोलते. हो मम्मा, चिऊ म्हणाली. हो मग, चला आता झोपूया. उद्या द्यायचं आहे ना ग्रीटिंग बॉस अंकलना तुझ्या. मी दूध घेऊन येते, ते फिनिश करून झोप. ओके मम्मा, येलो मिल्क नको, चॉकलेट मिल्क, चिऊ म्हणाली. चिऊ अंजलीला मस्का मारत बोलते. आणि त्याचनंतर, नो बच्चा, आता झोपायचं आहे ना, दात खराब होतील. तुला लवकर बरं व्हायचं आहे ना, मग येलो मिल्क प्यायचं. अंजली, येऊ का आत? झालं का बनवून ग्रीटिंग? मोठी आई म्हणाली. मोठी आई, अगं ये ना. अंजली म्हणाली. चिऊसाठी दूध घेऊन आले, नाहीतर अशीच झोपायची. मोठी आई, अगं मी येतच होते आणायला, बरं केलंस आणलंस ते. बाबा झोपले का गं? अंजली विचारते. हो, तुम्हीही झोपा आता, उशीर झालाय, मोठी आई म्हणाली. चला चिऊताई, फिनिश करा मिल्क, अंजली म्हणाली. मोठी आजी सिया नको म्हणत मान हलवत बारीक चेहरा करत बोलते. काही कोणी ऐकणार नाही हां. चिऊ चल लवकर फिनिश कर. मोठी आजी, तुला माहिती, जर आता चिऊने मिल्क फिनिश केलं तर मग उद्या स्ट्रॉबेरी मिल्कशेक देणार, मी तीच फेवरेट. अंजली तिला मुद्दाम लालच दाखवत असते. अय्या हो का? मोठी आई पण हो मग. आणि मी उद्या ऑफिसमधून येताना पेस्ट्री पण घेऊन येणार. अंजली, चल चल. चिऊ, तुला हवं ना खाऊ, लवकर पी, मग दूध. मोठी आई सिया तोंडाला ग्लास लावते. सिया पण लगेच उद्या मम्मा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि पेस्ट्री देणार म्हटल्यावर मिल्क फिनिश करते. गुड गर्ल, चला आता झोपा. मोठी आई, गुड नाईट आजी, चिऊ म्हणाली. गुड नाईट म्हणत मोठी आई निघून जाते. अंजली सियाला स्टोरी सांगत झोपवत असते. थोड्या वेळाने सिया ही झोपून जाते. अंजली चिऊचा विचार करत असते. चिऊ किती समजूतदार आहे ना. एकदा समजून सांगितलं की लगेच समजतं. तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खरंच खूप समजूतदार आहे माझी चिऊ. सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवते. आता ही अंकुशसाठी तिने ग्रीटिंग बनवलंय. किती तो उत्साह, एक दिवसांची ओळख त्यांची, पण आता त्यांनाही तिने लगेच आपलंसं केलं. अंकुश पण लगेच तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला. बापरे, मगाशी जेव्हा तिने प्रश्न विचारला तेव्हा काय उत्तर देऊ समजतच नव्हतं. अंकुश पण ना, खरंच बोलताना विचार करत नाहीत. पहिला ओरडताना नाही केला आणि नंतर सॉरी बोलताना. पण आज त्याने मला सॉरी बोलण्यासाठी चक्क कविता केली. त्याचा हा गुण तर मला माहीतच नव्हता. किती छान कविता केली त्याने. आणि लगेच मैत्रीचाही प्रस्ताव. एवढ्या छान कवितेवर कसा राग धरणार होते मी, आणि कशी नाकारणार होते मैत्री. कोणता वास त्याच्या एम्प्लॉईजना सॉरी बोलतो, तेही कवितेत.
अंकुश तू ना खरंच कोढं आहेस, कोणालाही न उलगडणारं. पण आज खूप छान वाटलं, एक स्पेशलवाली फिलिंग. हॅलो. हां, मी सांगितलेलं काम झालंय ना? अंकुश म्हणाला. यस सर. तुम्हाला हवी ती माहिती काढली आहे. कॉलवरील माणूस गुड. उद्या मला ऑफिसमध्ये येऊन भेट. आणि हो, कोणालाच ह्यातलं काही कळता कामा नये. डायरेक्ट येऊन मलाच भेट, अंकुश म्हणाला. ओके सर म्हणत कॉल कट करतो. कॉल ठेवल्यावर अंकुश अंजलीच्या विचारात हरवून जातो. अंजली, आज खूप छान वाटतंय. तू माझी मैत्री स्वीकारली आहे. किती रूप आहेत तुझी. ऑफिसमध्ये प्रोफेशनली समर्थपणे प्रोजेक्ट हँडल करणारी, तितकीच डॉलच्या बाबतीत हळवी, प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणारी. आज तर एक नवीन रूप समोर आलं तुझं. नटखट, चुलबुली अंजली. खरी अंजली कोणती ह्यातली? पण तुझ्या सगळ्या रूपाच्या प्रेमात आहे मी. नाही थांबू शकलो स्वतःला. उद्या खूप काही समजेल मला तुझ्याबद्दल. त्यानंतर आपलं नातं कोणत्या वळणावर जाईल सांगता येत नाही. पण माझ्या मनातली तुझी जागा मी कोणालाच देणार नाही, एवढं नक्की आहे. अंजली ऑफिसला जायच्या तयारीत असते. मम्मा, तू कामात विसरू नको हा. बॉस अंकलना आठवणीने दे. तू नीट बॅगेत ठेवलंस ना? त्यांना सांग त्यांच्या डॉलने दिलं म्हणून. सिया अंजलीच्या मागे फिरत तिला सांगत असते. हो ग बाळा, सांगते मी. नक्की. ओके चल, मी येऊ आता. बाय, तू काळजी घे. अंजली तिची बॅग घेत बोलते. ओके मम्मा, ते पेस्ट्री? सिया, हो माझी आई, आणते. अंजली तिचे गाल खेचत बोलते. तिला किस घेत बाय बोलून निघून जाते. अंजली दीक्षासोबत ऑफिसला निघून जाते. अंजली ऑफिसमध्ये पोहोचून तिच्या कामाला लागते. अंकुश सगळ्यांना ग्रीट करत त्याच्या केबिनमध्ये जात असतो. तरी तूही त्याला स्माईल देत ग्रीट करते. गुड मॉर्निंग सर. अरे, तू म्हणाली गुड मॉर्निंग मिस अंजली. लगेच अंकुश म्हणाला. सर, ते मेहता ग्रुपचे प्रेझेंटेशन रेडी आहे. तुम्ही बघितलं असतं तर. अंजली म्हणाली. ओके, मला मेल करून ठेवा, मी चेक करतो, अंकुश म्हणाला. ओके सर, अंजली म्हणाली. अंकुश थोड्या वेळाने प्रेझेंटेशन चेक करतो आणि अंजलीला केबिनमध्ये बोलवून घेतो. अंजली, प्रेझेंटेशन चांगलं आहे, पण त्यात अजून काही पॉईंट्स ॲड कर. मी तुला सांगतो तसे. आणि हो, आज हे प्रेझेंटेशन तू देणार आहेस. सो जो काही स्टडी करायचा आहे करून घे. लंच झाल्यावर 3 वाजता आपल्याला निघावं लागेल. त्यांनी आउटडोअर मीटिंग ठेवली आहे. एनी डाऊट्स? अंकुश म्हणाला. सर, पण मी प्रेझेंटेशन? अंजली, आपण काही चुकीचं ऐकलं नाही ना, म्हणून परत विचारते. हो, तूच द्यायचं आहे प्रेझेंटेशन. तू केलं आहेस, मग ते प्रेझेंटही तूच कर. तुला काही प्रॉब्लेम आहे का? अंकुश म्हणाला. नो सर, अंजली म्हणाली. गुड. काही प्रॉब्लेम, डाऊट्स असतील तर विचार आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नकोस. मी आहे सोबत तुझ्या. ओके, अंकुश म्हणाला. ओके सर. अंजली हलकी स्माईल देत तिच्या कामाला निघून जाते. नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन तिला आलंच होतं. पण ही तिची पहिली वेळ नव्हती आणि काही प्रॉब्लेम झाला तर अंकुश सर सांभाळून घेतील हे तिला माहीत होतं. काय झालं? शांत शांत. मेघा, अगं काहीच नाही. अंकुश सरांनी मिस्टर मेहतांचं प्रेझेंटेशन मला करायला सांगितले. त्याचं थोडं टेन्शन आले. अंजली, अगं वेडाबाई, त्याचं काय टेन्शन घेतेस? तू केली आहेस म्हणजे परफेक्टच असणार. आणि हे थोडी ना तुझं पहिलं प्रेझेंटेशन आहे. आणि आय ट्रस्ट यू. तू छान देशील प्रेझेंटेशन. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अंकुश सर आहेत ना, मग कशाला टेन्शन घेते? मेघा तिला समजावत बोलते. बघू आता, अंजली म्हणाली. ठीक आहे, हे घे, तोंड गोड कर मग. मेघा, काय आहे ह्यात? अंजली मेघाच्या हातात डब्बा बघून खुश होते. नारळाच्या वड्या आवडतात ना? आईकडून खास तुझं नाव सांगून आणले आहेत, मेघा म्हणाली.
अगं आवडतात ना. अंजली डब्यातली एक वडी उचलून तोंडात टाकत बोलते. काकूंना सांग थँक्यू. तुला माहिती आहे माझ्या बाबांना खूप आवडतात, पण मीच त्यांना जास्त गोड खायला देत नाही, अंजली म्हणाली. अगं ह्या गुळाच्या आहेत, ह्या दे तू त्यांना, मेघा म्हणाली. पण मग अगं तुला, अंजली म्हणाले. अगं जास्तीच्या केल्या ताईने, मी घरी खाल्ल्यात आणि अजून पण असतील. तू ह्या काकांसाठी घेऊन जा, मेघा म्हणाली. बरं चालेल, थँक्यू, अंजली म्हणाली. बस काय थँक्यू बोलणार तू आता मला, मेघा थोडी चिडत बोलते. बरं नाही बोलत. तुला काय जास्त आवडतं ग गोडात? मला ना थोडं विचार करत मेघा म्हणाली. म्हणजे तसं सगळंच, पण मला ना सीताफळ बासुंदी खूप आवडते. मला पण, अंजली म्हणाली. तुमची बासुंदीवर चर्चा करून झाली असेल तर काम करणार का आपण? काम करण्यासाठी येतो ना इथे. अंजली मॅडम, तुम्हीही मला सिन्सिअर वाटल्या होत्या, पण तुम्हीही गप्पा मारत बसल्या आहात, रेगे सर म्हणाले. सॉरी सर, ते परत असं नाही होणार, अंजली म्हणाली. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.